हरिओम. आपण ह्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. तसं पहिल्यांदा प्रार्थना म्हणून सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। परमानंद माधवम। हरिओम। चौथ्या अध्यायातला 31व्या श्लोकाला आपण सुरुवात केली होती. तर त्याच्यातला गीताईचा श्लोक आपण म्हणूया. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आपण आधी वाचून घेऊ, कारण आणि मग नंतर विवेचनाच्या दरम्यान जसजशी एखादी ओवी लागेल तसं आपण त्याचा रेफरन्स घेत जाऊया. यज्ञशेषामृते धाले पावते पावले ब्रह्म शाश्वत न यज्ञाविणः लोक कोठूनि परलोक तो. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. अशा प्रकारे यज्ञविधानाच्या अंती जे अवीट अनादि निर्दोष ज्ञान पदरी पडते ते अहम ब्रह्मास्मी हा मंत्र म्हणून ब्रह्मनिष्ठ सेवन करतात. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले. ओव्यांचे नंबर 151 ते 154 सांगायचे राहिले. आता मी 152वी वाचली. आता ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. या रीतीने जे या यज्ञशेषाच्या अमृताने तृप्त होऊन अमरपणाला पोचले ते सहजच ब्रह्मस्वरूप होतात. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगयागू न करीतीची जन्मले सांगते. ज्या इतरांना या आत्मसंयम रूप अग्नीची सेवा घडत नाही, जे जन्माला येऊन हा योगयाग संपादित नाहीत, त्यांना वैराग्य कधीही लाभत नाही. जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोठी पाही पांडू कुमरा. ज्यांना लौकिक क्रियाही नीट संपादिता येत नाही त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलायला नको. छान आहेत होऊया खूप. आपल्याला त्याच्यावरचं विवेचन ऐकताना लक्षात येईल की त्याच्यातनं काय नेमका अर्थ उलगडतोय. प्रथम आपण ज्ञानेश्वरीची 151वी ओवीपासून सुरुवात करणार आहोत, जी यज्ञशिष्टामृत भुजहा ह्याच्यावरचा भाष्य आहे. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. आता यज्ञशिष्टामृत असं जे मूळ श्लोकात म्हटलेलं आहे ते यज्ञाचं जे अवशिष्ट ज्ञान त्याचं वर्णन करण्याकरता 2 विशेषण वापरलेत, अनादि सिद्ध आणि चोखट. चोखट म्हणजे शुद्ध. हे ज्ञान कसं आहे तर अनादि सिद्ध आहे आणि चोखट आहे. अनादि म्हणजे काय? ज्याला आदी नाही, सुरुवात नाही. ज्या तत्वाला आदी नाही म्हणजे ज्याला अंतही नाही. म्हणजेच थोडक्यात ते न बदलणारं आणि शाश्वत चिरंतन असं तत्व आहे. आणि सिद्ध, सिद्ध म्हणजे जे परिपूर्ण आहे, जे समजून घेण्याकरता अन्य प्रमाणाची गरज नाही, जे स्वतः सिद्ध आहे असं हे परमतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर मग हे परमतत्वच शरीरामध्ये आत्मस्वरूपाने विद्यमान आहे हे चोखट म्हणजे शुद्ध ज्ञान असून. आता हीच गोष्ट रामदास स्वामींनी दासबोधात कशी सांगितली आहे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण. जेव्हा या ज्ञानाचं आकलन जेव्हा चित्ताला होतं तेव्हा चित्त त्या ज्ञानमय अवस्थेमध्येच राहतं आणि मग स्वची जाणीव, सगळे अज्ञान वृत्ती त्या तोपर्यंत निघून गेलेल्या असतात या स्थितीला येईपर्यंत. आणि अज्ञान वृत्ती नसल्यामुळे स्वची जाणीव
ही मूळ शुद्ध स्वरूपाने चित्ताला अखंड व्यापून राहते आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून चित्त हे चैतन्याशी, आत्मस्वरूपाशी हे एकरूप एकनिष्ठ होऊन राहतं. इथे शब्द आता निष्ठ वापरलाय. निष्ठ म्हणजे काय, तर घट्टपणे संलग्न होऊन राहणं, चिकटून राहणं, युक्त होऊन राहणं, जोडलेलं राहणं किंवा एकरूप होऊन राहणं. ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम म्हणते. जे असे ब्रह्मनिष्ठ असतात ते काय करतात, ते ब्रह्मनिष्ठतेचा जो आनंद आहे तो ते ब्रह्माहम या मंत्रानी तो उपभोगतात. असं या शाब्दिक अर्थ त्याचा आहे. म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. की आता पहिल्यांदा योगातून प्राप्त झालेली ही चित्ताची जी एकरूपता आहे तीच त्या साधकाला आता नव्याने त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. त्याची आध्यात्मिक प्रगती होत होत तो त्या स्थितीला पोहोचलाय आणि त्याला तो अनुभव नव्यानेच आलेला आहे. आणि स्व आणि परमतत्व हे एकच आहे हे जे आकलन आहे, ती ज्ञानस्थिती त्याच्यासाठी नवीन आहे. तर तो नवीनपणा आणि तो अनुभव दाखवण्याकरता माधवानंदांनी एक छान दृष्टांत दिलाय की घरात मोकळी जागा आहे आणि तीच मोकळी जागा खिडकी उघडल्यानंतर आकाशापर्यंत पोचते असं दिसतंय. म्हणजे आपल्या नजरेचा जो जो टप्पा आहे तिथपर्यंत ती मोकळी जागा पसरली, व्यापली असं लक्षात आलं. मग त्याच्या पलीकडे काय बरं असेल असा विचार करून जर बर्ड्स आय व्ह्यू घ्यायला आपण मनाने भरारी घेतली तर आपल्याला काय दिसेल, तर तेच आकाश तत्व तसंच पलीकडेही तसंच आहे. दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडेही तेच आहे. म्हणजे अवकाश अवकाश असं ज्याला आपण सारखं म्हणतोय, त्याचा संदर्भ घेतोय, तर ते अवकाश म्हणजे आपलं आकाश आणि ती आपल्या घरातली मोकळी जागा हे सगळं एकच आहे. हे कळल्यानंतर काय वाटेल, तसंच ह्या योगाच्या बाबतीत झालेलं आहे की हे ब्रह्म किंवा परमात्मा हाच शरीरातला आत्मा, तेच माझं मूळ स्वरूप, तेच माझं आत्मस्वरूप हे कळल्यानंतर अहम ब्रह्मास्मी असा त्याचा अनुभव आहे. आणि तो ब्रह्माहम, मी ब्रह्म आहे या शब्दातून तो व्यक्त झालेला आहे. आणि जेव्हा हे ज्ञान नव्याने झालेलं असतं तेव्हा ते चित्तात जिरलेलं नसतं, तेव्हा ते शब्दामधून व्यक्त करण्याची आवश्यकता पडते किंवा आपोआप तसं होतं. त्याला आपण त्याने एक उदाहरण दिलं की जे गर्भश्रीमंत लोक असतील, पिढ्यानपिढ्या ज्यांनी श्रीमंती अनुभवली, ते काय सारखं आम्ही श्रीमंत आहे आम्ही श्रीमंत आहे असं म्हणत बसणार नाही. पण एखादा गरीबाला एकदम लॉटरी लागली आणि तो श्रीमंत झाला अचानक, तर तो शब्दात व्यक्त करेल, मी श्रीमंत झालो, मी श्रीमंत झालो. हे जे आहे ना औत्सुक्य आणि एक एक्साइटमेंट ज्याला म्हणून, ते त्या योगाच्या ठिकाणी असल्यामुळे तो ब्रह्माहम मंत्राने तो ब्रह्मनिष्ठ तो आनंद, ब्रह्मप्राप्तीचा आनंद सेवन करतायत आणि नव्याने झालेल्या त्याच्या ज्ञानाचं जे आकलन ते चित्त ब्रह्माहम या शब्दाने व्यक्त करत राहत. म्हणून इथं म्हटलंय की ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. आता पुढचं आपण आता यज्ञशिष्टामृत भुज हा एवढं बघितलं. त्याच्या पुढचं आहे यांती ब्रह्म सनातनम, म्हणजे यज्ञाचा अवशिष्ट जो प्रसाद आहे अमृत रूपाने जो त्यांना जे उपभोगतायत त्यांचं काय होतं, तर ते सनातन ब्रह्मापर्यंत पोचतात, चिरंतन ब्रह्मापर्यंत पोचतात. चिन्मयानंद ह्याच्या बाबतीत असं म्हणतात की यज्ञाच्या अनुष्ठानामुळे म्हणजे वेगवेगळ्या साधनांच्यामुळे उपासनामुळे ज्याचं व्यक्तिमत्व अत्यंत एकात्म झालेलं आहे, सुसंघटित झालेलं आहे, म्हणजे जर थोडक्यात बोले तैसा चाले, शरीर वाणी काया वाचा मन या सगळ्या दृष्टीने तो एकाच प्लेनवर आहे. त्याच्या ओठात एक पोटात एक असं नाहीये. तो जे काही बोलतोय तेच तो करतोय, तोच त्याचे विचार मनात आहे, भावनाही तीच आहे. तर असा जेव्हा साधक ध्यान करायला बसेल तर त्याचा आंतरिक त्याला जो बॅलन्स साधायचा आहे, तो आंतरिक समतोल त्याला चटकन साधेल, कारण त्याची पूर्वतयारी चांगली झालेली आहे. आणि मग त्याच्यामुळे तो ब्रह्म ह्या संज्ञेनी जो दर्शवलेलं अत्युच्च तत्व जे आहे अनंत शाश्वत तत्व, त्या तत्वाची अनुभूती त्याला सहजतेने येऊ शकतो. याच्यामध्ये सहजता हा जो शब्द आहे सहज, त्याच्यावर पुढे ज्ञानेश्वर महाराज खूप छान बोलणार आहेत, आपण बघणारच आहोत. ते लागलीच आता 152व्या ओवी मध्येच आपण त्या अनुषंगाने बोलणार आहोत. ओवी वाचते आधी. ऐसे शेषामृते झाले
की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्मतेचा हाले, अनायासे, सहजपणे. आता योगी व्यक्तींना आत्मज्ञानाच्या अमृतामुळे अनायास म्हणजे सायासरहित ब्रह्मरूपता किंवा ब्रह्माकारता त्यांची प्राप्त झालेली आहे. मग सायास कोणाला पडतात? जे आपल्यासारखे असतात, अजून ते विचारवंतच आहेत, फक्त त्यांना साधना फारशी, साधनेची जोड नाहीये त्याला. खूप विचारांनी जर धारणा करायला बसलं, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तर काय होतं? प्रचिती नसते, अनुभव नसतो. त्यामुळे एक प्रकारची संदिग्धता असते, एक थोडासा संशय असतो, आपलं जे चाललंय ते बरोबर चाललंय का? हा. त्याच्यानंतर सतत देहावर मन आपलं येत असतं, त्या देहावर येणाऱ्या मनाला सतत आवरावं लागतं. त्यामुळे साधना शून्य आणि फक्त विचारांनी, ज्ञानविचारांनी जी काही धारणा केली जाते त्याच्यामध्ये खूप वैचारिक कष्ट असतात, खूप ओढून ताणून असं ते असतं. म्हणून तिथे म्हटलं तिथे सायास तिथे असतात. आणि त्याला नॅचरल सिक्वेन्स जो म्हणतात, की आधी साधना, साधनेद्वारा चित्तशुद्धी, मग चित्तशुद्ध झालेल्या, शुद्ध असलेल्या चित्तामध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश, त्याच्याद्वारे ब्रह्मज्ञान. या क्रमाने जेव्हा ज्ञान सिद्ध झालेलं असतं, ज्यांचं ज्ञान सिद्ध झालेलं असतं, त्यांना ते टिकवण्यासाठी सायास पडत नाही, ते सहज त्यांचं चित्त हे चैतन्यामध्ये विलीन होऊन ते ब्रह्मरूप होऊन राहतात. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्मते जहाले, अनायासे. इथपर्यंत आपली पहिली ओळ पूर्ण झाली. आता पुढे काय आहे की जे या मार्गाकडे फिरकलेच नाही त्यांचं काय होतं ते या श्लोकाच्या उत्तरार्धात दिलेलं आहे. नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्य पुरुषोत्तम, अयज्ञस्य न अयम लोकः अस्ति कुतः अन्यः. कोणताही यज्ञ म्हणजे साधना न करणाऱ्या या व्यक्तीला हा लोक सुद्धा प्राप्त नसतो, तर अन्य लोक कुठला? अयज्ञ हा शब्द खास वेगळाच इथे गीतेने वापरलेला आहे. त्याचा अर्थ यज्ञ न करणार, आणि यज्ञ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. स्वधर्म, स्वकर्तव्य, दान वगैरे इत्यादींनी लोकांना सहाय्य करणारा. आणि यज्ञ या विषयावरती अनेक लोकांनी अनेक ठिकाणी खूप सुंदर सुंदर भाष्यही केलेली आहेत. मी वाचत होते त्या गीता सागर मध्ये शंकर अभ्यंकरांनी 4-5 पानं फक्त यज्ञ या विषयावर लिहिलेलं आहे. म्हणजे फक्त यज्ञ म्हणजे यज्ञाची पारंपरिक कल्पना वेदातली, आणि मग ती इव्हॉल्व्ह होत होत गीतेनी त्याचे लावलेले वेगळे वेगळे अर्थ आणि आचरणात, रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचं यज्ञाचं स्वरूप, इथपर्यंत इतकं सुंदर लिहिलंय. पण आता आपल्याला तेवढ्या खोलात जाण्याची काही गरज नाहीये. आपण ज्ञानेश्वरी मध्येच 3ऱ्या अध्यायात जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं होतं, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, हे 3ऱ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं होतं. आणि हेच पुढे 18व्या अध्यायात जेव्हा यज्ञाचं अधिक व्यापक स्वरूप ते मांडतात, तेव्हा ते काय म्हणतात? आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा, तेने यज्ञे होई बरवा, याज्ञिको माझा. या ओवीचा थोडक्यात अर्थ बघू. आपल्या किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या क्रिया करशील त्या माझ्या ठाई अर्पण करून माझा चांगला याज्ञिक हो. आता इथे मगाशी आपण जी ओवी वाचली, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, त्याच्यामध्ये स्वधर्म शब्द वापरलाय. त्या स्वधर्म शब्दातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायचा प्रयत्न आहे की कर्तव्य म्हटलं की ते केवळ दुसऱ्यासाठीच करायचं असतं, अशी एक आपल्याला नकळतच वाटायला लागतं. असं काही नाहीये, म्हणजे दुसऱ्यासाठी तर असतंच, पण स्वतःसाठी सुद्धा आपली काही कर्तव्य आहेत, हे त्या स्वधर्म या शब्दाने लक्षात आणून दिलेलं आहे. अगदी जे लक्षात आणून दिलंय तेच रामदास स्वामींच्या सुद्धा एका ओवीमध्ये अगदी परखडपणे आणि त्याच शब्दात जवळपास मांडलेलं आहे. सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपण 3ऱ्या अध्यायात स्वधर्माचा जेव्हा विचार केला तेव्हा ह्याच्याविषयी सखोल चिंतन केलेलं आहे, पण ते आता फक्त थोडंसं आठवू आणि इथे कसं वापरता येत आहे ते बघूया. आणि ज्ञानदेवांची ही ओवी जी आता आपण 18व्या अध्यायाची बघितली, आपुला अथवा परावा
ठाई उपकरसी पांडवा. सुरुवातच ओवीचा पहिलाच शब्द आहे आपुला. म्हणजे ह्याच्यावर पण स्वतःवर उपकार करण्याविषयी ज्ञानेश्वर बोलतायत. म्हणजे ही जी सगळी विधान आहेत, स्वधर्म, आपुला हा शब्द, किंवा सकळ धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, ही सगळी विधानं काय सांगतायत, तर चित्तशुद्धी साधनेनी चित्तशुद्धी करण्याला किती महत्व आहे हे अधोरेखित करतायत. त्याचं महत्व आपल्या चित्तावर ठसवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्याला जरी मदत केली तरी त्यातून आपल्याला काय मिळतं, सात्विक आनंद मिळतो. आणि मग त्या सात्विक आनंदाने काय होतं, तर आपल्या चित्तातली सत्वशक्तीही वाढते. तेव्हा स्वतःच्या साधनेमधून आणि इतरांना उपकार करून, मग दान असेल किंवा इतर काही मदत कार्य असेल, त्या कर्मांमधून शुद्ध झालेलं चित्त हे देवाला वाहण्याने यज्ञ प्रक्रिया ही पूर्ण होते. आता यापैकी काहीच जो करीत नाही त्याला इथे म्हटलंय अयज्ञ. आणि त्या अयज्ञाचं समर्थांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते आपण त्यांच्याच शब्दात वाचू. बरंच म्हणजे ओवी वाचली की कळण्याजोगच आहे. एखाद दोन ठिकाणी सांगावं लागेल तेवढंच मी सांगणार आहे. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता. नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा, नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म, अतीत अभ्यागत, शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक, सुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची. असा माणूस हा अयज्ञ. आता अयज्ञ इथे या श्लोकात जे म्हणलंय की अयज्ञाला हा लोक नाही तर अन्य लोक कुठला, त्याचं एक्झॅक्ट प्रतिबिंब या ओवीतल्या या तुकड्यात दिसतं. आरत्र नाही, परत्र नाही. पुढे म्हणतात समर्थ, परगुणांचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी. ऐसे प्रकारीचे पाहता जन, ते जीतची प्रेता समान, त्यांसी न करावे भाषण पवित्र जनी. जीतची प्रेता समान म्हणजे काय, ते जिवंत आहेत पण उपयोग काहीच नाहीये, जणू काही ते मेल्यासारखेच आहेत. जन्मले. हे पुढे आपल्याला एका ओवी ज्ञानेश्वरांनी याच अर्थाची पुढे ओवी आपण बघणारच आहोत की अरे जगून केलं काय, तुम्ही जिवंत राहा नाही तर मरण पावा. तुमच्या असण्याने नसण्याने काही फरक पडेल तुमच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या आयुष्यात असं तुम्ही काहीच केलेलं नाहीये. तर हे असे जे अयज्ञ म्हणजे काय, साधनाहीन, सेवाहीन, स्वकर्तव्यहीन, सद्गुणहीन आणि त्यांची जीवन पद्धती सुद्धा तशीच, हे सगळे दुर्गुण वाढवणारी. आता याच्यात तमोगुण जर जास्त असेल तर त्यांच्या अंगी आळशीपणा असतो, आणि जर रजोगुण प्रधान असेल तर मग त्यांच्यामध्ये अशी मोठेपणा मिरवण्याची एक वृत्ती असते किंवा उपभोग वृत्ती असते. तर अशा लोकांचा निषेध करताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, किंबहुना पार्था जे विमुख या परमार्था, त्यांशी संभाषणही सर्वथा करूची नये. म्हणजे हे जे अयज्ञ लोक आहेत, साधना शून्य, फक्त शरीराच्याच स्तरावरती जे प्राण्यांसारखे वागत आहेत, त्यांच्याशी संभाषण सोडून द्या. संभाषण म्हणजे काय, तर ऐसपैस बोलणं, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणं, विचारांचं आदान प्रदान करणं, हे करू नका. साधारण भाषण म्हणजे कामापुरतं काय असेल तेवढंच बोला. पण समर्थ तर अलीकडच्या ओळीत काय म्हणले, त्यांची न करावे भाषण. ज्यांना आपली पवित्रता सांभाळायची आहे त्यांनी अशा अपवित्र माणसांशी बोलू सुद्धा नाही, त्यांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहू नये. इतकं का पुढे जाऊन कठोरपणे समर्थ म्हणतात की आपण साधक असताना आपलं मनही पूर्ण स्थिर झालेलं नसतं, तर आपल्या मनाच्या अस्थिर अवस्थेमध्ये अशा इन्फ्लुएन्स खाली आपण जर आलो तर न जाणू आपल्यालाच आपण बरतोय तर चूक का बरोबर असा संदेह पडेल, किंवा आपल्या मनात काही विकार येऊ शकतील. म्हणून त्यांच्यापासून 4 हात दूरच राहा. अशा अयज्ञ व्यक्तीला
जीवनात काय मिळत नाही ते गीता इथे सांगते, की अयज्ञांना हा लोकच नाही तर अन्य म्हणजे दुसरा लोक कुठला प्राप्त होणार. त्याचा सर्वसाधारण असा अर्थ केला जातो की जो परमार्थ अजिबातच करत नाही त्यांना या लोकी सुख प्राप्त होत नाही तर परलोक कुठला आणि तिथलं सुख तरी कुठून मिळणार. तर रामसुखदास थोडासा वेगळा विचार सांगतायत, पण तो विचार आपल्याला आचरणात आणण्याच्या दृष्टीने अधिक सोपा वाटला आणि अधिक आवश्यक वाटला, म्हणून तो आधी मी सांगते आणि मग आपण अन्य लोक म्हणजे काय याच्याविषयी थोडं चिंतन नंतर करणार. रामसुखदास काय म्हणतात की केवळ स्वार्थभावनेनी जर आपण जगामध्ये वावरताना कर्म केलं तर या लोकात सुद्धा म्हणजे आपण या लोकात आता इह लोकामध्ये जगतो आहोत तिथे सुद्धा संघर्ष उत्पन्न होऊ शकेल आणि तिथली सुद्धा सुख शांती भंग पावेल. तसंच परलौकिक कल्याण होण्याचा प्रश्न नाहीच, म्हणजे ते फारच पुढचं झालं. असं का म्हणतात ते, तर आपल्या कर्तव्याचं पालन न केल्यामुळे घरामध्ये सुद्धा भेदभाव निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो, कलह माजतो. आपण जर बघितलं की घरामध्ये एखादी व्यक्ती फार स्वार्थी आणि अप्पलपोटेपणाने वागत असेल तर ती घरात सगळ्यांना नकोशी होते आणि त्याच्यामुळे खूप कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. त्यामुळे सुख शांतीने जर आपल्याला घरात आपल्या स्वतःच्या घरात आणि संसारातही नांदायचं असेल, ऐक्य टिकवायचं असेल तर आपल्या स्वार्थाचा त्याग करायला पाहिजे, स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या कर्तव्यांनी इतरांना सुख देण्याची आपण सतत भूमिका ठेवली पाहिजे, तसे प्रयत्न केले पाहिजे. तसं केल्याने काय होतं, एकतर आपल्याला कर्तव्य पालनाचं समाधान तर मिळतच, पण आपण आपलं कर्तव्य पाळतोय त्याच्यातून इतरांना सुद्धा त्यांचं त्यांचं कर्तव्य पालन करण्यासाठी नकळतच प्रेरणा मिळते आणि त्यामुळे सगळेच जर थोडं थोडं मनावर घेऊन आपापलं कर्तव्य पालन करायला लागले तर घरामध्ये ऐक्य आणि शांती ही नांदायला लागते. पण आपल्या कर्तव्याचं पालन जर आपण केलं नाही तर या लोकांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या सोसायटीमध्ये असेल, इथे कुठेही आपल्या ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजामध्ये या वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये सुखपूर्वक जगणं, शांतीपूर्वक जगणं हे कठीण होईल. मग इतर लोकांच्या विषयी काय बोलायचे. आता हा इथे सारखा जो रेफरन्स येतोय, इतर लोक, परलोक, अन्य लोक, तर यांनी काय म्हणायचंय, अन्य लोक म्हणजे नेमकं कुठल्या लोकाबद्दल बोलताय. तर आपल्याला साहजिकच पहिलं डोक्यात येतं की स्वर्ग वगैरे असेल, म्हणजे परलोक म्हणजे स्वर्गलोक किंवा विविध देवतांचे जे लोक असतात त्याच्या काहीतरी कल्पना डोक्यात येतात, शिवलोक, विष्णुलोक, ब्रह्मलोक वगैरे वगैरे. पण गीतेमध्ये असा कुठल्याही देवांचा किंवा देवांच्या लोकांचा कुठेच उल्लेख नाहीये. स्वर्गाचा उल्लेख आहे पण स्वर्ग प्राप्ती करून घ्यावी असं सांगत नाहीये तो उल्लेख. उलट स्वर्ग प्राप्त करण्याच्या इच्छेवर आणि त्याच्यासाठी कर्मकांडाचा मार्ग स्वीकारण्यावर गीता टीका करते. त्यामुळे स्वर्ग किंवा स्वर्ग सुख या तर उपभोग सुखांचीच वेगळी नाव आहेत, त्याच कल्पना वेगळ्या शब्दात मांडलेल्या आहेत. त्यामुळे आणि गीतेचा उद्देश काय आहे, तर माणसांनी ज्ञानाच्या मार्गाने जाऊन जीवनमुक्ती मिळवावी हा जर गीतेचा उद्देश असेल तर अयज्ञाला अन्य लोक कुठला या शब्दातल्या अन्य लोकांनी गीतेला स्वर्गाकडे बोट दाखवायचं असेल का, तर ते काही सुसंगत वाटत नाही आपल्याला. त्यामुळे तसं आपण कारण ते गीतेच्या उपदेशाला आणि गीतेच्या उद्देशाला फारच विसंगत आहे. त्यामुळे परलोक म्हणजे स्वर्गलोक, स्वर्गप्राप्ती हे बाजूला करून टाकूयात, तसं काही नसणार. अजून एक कारण आहे की असं का नसणार. आता आपण जर ही श्लोक बघितला तर अयज्ञाला हा लोक नाही तर अन्य कुठला हे विधान दुसऱ्या आवळीत आलं. पहिल्या आवळीत काय आहे, पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धात काय आहे विधान, की यज्ञाचं अवशिष्ट अमृत म्हणजे जे आत्मज्ञान ते सेवन करून यज्ञ करते हे ब्रह्मज्ञानाच्या जीवनमुक्त अवस्थेला पोचतात, यांती ब्रह्म सनातन. आणि हे जे स्टेटमेंट आहे, हे विधान आहे, हे आधीच्या श्लोकांमध्ये ज्या 12 यज्ञ साधना सांगितल्या त्यांची सांगता करणारं विधान. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला विचार पडतो की ज्या श्लोकाच्या पूर्वार्धात ज्ञानाविषयी बोलतायत म्हणजे संयम, स्वाध्याय, सेवा, साधना यांनी ज्ञानप्राप्तीसाठी चित्त शुद्ध करणाऱ्या योग्यांविषयी बोलतायत आणि अचानक दुसऱ्या ओळीमध्ये स्वर्ग लोकाबद्दल किंवा ऐहिक्याच्या गोष्टींबद्दल कसं काय बोलतील तेही खूप विसंगत वाटतं. त्यामुळे इथे खूप वेगळा अर्थ आहे अयम लोकाचा,
तो सहजासहजी लक्षात येत नाही. तो म्हणजे संयम, स्वाध्याय, सेवा आणि साधना. हे सगळे 4 जे एस आहेत, 4 स, हे सर्व 12 यज्ञामध्ये कॉमन आहेत. तर हे सगळे काय आहेत? आपल्या प्रयत्नांचा भाग आहेत. याच्यामध्ये शारीरिक प्रयत्न आहेत, तसे मानसिक आणि बौद्धिक प्रयत्न सुद्धा आहेत. मानसिक आणि बौद्धिक थोडं नियोजन आहे त्याच्यामध्ये, आणि शारीरिक आचरण सुद्धा आहे. तर हे सगळं मिळून हा प्रांत कुठला होतो? तर तो कर्मयोगाचा प्रांत आहे. आणि त्या कर्मयोगाच्या प्रांताला अयम लोकः असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा कर्मयोग म्हणजे प्रयत्नांचा लोक आहे, जिथे मानवी प्रयत्न आहेत, शरीर, मन, बुद्धी या सर्व स्तरावरचे. आणि हा जर मार्ग, हा कर्मयोगाचा प्रांत सुद्धा जे अयज्ञ लोक स्वीकारत नाहीत, त्यांना अन्य लोक कुठला, असं म्हणायचं. थोडं ट्रिकीच आहे हे. आता हा अयम लोकामध्ये काय काय होतं? तर तुम्ही आधी तर साधना केलेली आहे, संयम पाळलेला आहे, स्वाध्याय केलेला आहे, तर त्याच्यामुळे तुमची चित्तशुद्धी होते. कर्मानी चित्तशुद्धी होणं, सत्वाची वाढ होणं, सत्वगुणाची वाढ होणं, हा पहिला टप्पा आहे. आणि हा अयम लोक गाठल्यानंतर, हा लोक प्राप्त झालेल्यांना पुढे मग योग साधना करता करता स्वमध्ये परमतत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो. त्यांना स्वतःमध्ये देवाचा अनुभव येतो. आणि तो अनुभव कसा आहे? तो इंद्रिय ग्राह्य नाही, तो मनानी आणि बुद्धीनी पकडता येण्याजोगा नाही, पण तो स्पष्ट आहे. ज्याला तो अनुभव येतो त्याला तेच परमात्म तत्वाचं अस्तित्व हे स्पष्टपणे जाणवतं. त्याचा स्पर्श त्याच्या चित्ताला होतो. ते चित्तच इनफॅक्ट त्या चैतन्यामध्ये किंवा त्या अनुभवामध्ये डुबकी मारतं, ते विलीन होतं. आणि त्या अनुभवातून जेव्हा बाहेर येतं, तेव्हा एका वेगळ्या ज्ञानाच्या अनुभूतीसह ते बाहेर पडतं. आपल्याला आत्मज्ञान झालंय हा संस्कार त्या चित्तावर होऊन ते चित्त त्या अनुभूतीतून बाहेर पडतं. आणि त्यावेळी अनुभवलेला जे योगज्ञानाचं जे सुख असतं, तो कर्माचा प्रांत नाही, मनाच्या भावनांचा प्रांत नाही, विचारांचा त्याहून नाही, तर्काचा, नियोजनाचा, या सगळ्याच्या पलीकडे. थोडक्यात तो अयम लोक नाही, तर तो त्या सगळ्यांच्या पलीकडचा असलेला परमात्म्याच्या आंतरिक अनुभूतीचा, त्यातून प्राप्त होणाऱ्या अत्युच्च ज्ञानाचा अन्य लोक आहे. असा तो अयम लोक आणि अन्य लोक असे त्याचे अर्थ आहे. आता ज्ञानाच्या उद्देशाने कर्म प्रयत्न जे करत नाहीत, ज्यांना इथे आपण अयज्ञ म्हणतोय, त्यांनाही अलीकडची पायरीच गाठता येत नाही ना. सत्वशुद्धी आणि योगज्ञानाच्या अनुभूतीसाठीची स्वतःची चित्ताची पात्रता, ही अगोदरची स्थिती म्हणजे हा अयम लोकच त्यांना प्राप्त होत नाही, तर अन्य लोक म्हणजे पुढचं योगानुभूतीतून आलेला परमात्म तत्वाचा साक्षात्कार, त्याच्यातून उद्भवलेलं ज्ञान, त्या आत्मबोधाचं अनिर्वचनीय असं सुख, ह्याच्याबद्दल काय बोलायचं? म्हणजे हे कुठून प्राप्त होणार? थोडक्यात साध्या शब्दात सांगायचं झालं तर, ज्याला कर्माचं सुख समाधान नाही, त्याला ज्ञानाचं सुख समाधान कसं मिळेल? ध्यानाच्या बाबतीत असं सांगतात की तुम्ही दिवसातनं जर 15 मिनिटं ध्यान करत असाल, तर ते तुमचं ध्यान कसं होईल हे तुम्ही उरलेले तास कसं वागता त्याच्यावर अवलंबून असतं. ते तुम्ही कसेही वागलात आणि मग तुम्ही ध्यानाला बसलात, तर तुम्हाला तो ध्यानलोक प्राप्त होणार नाही. तुमची सगळी कामं तुम्ही नीट केली आहेत का? ती वेळेत संपवली आहेत का? तुम्ही कोणाला आश्वासनं दिली असतील तर ती पाळली आहेत का? तुमचं आचरण शुद्ध आहे का? हे उरलेले तास जर तुम्ही नीट वागत असाल, तर ती 15 मिनिटं ही तुमची फ्रुटफुल होणार आहेत, अन्यथा नाही. तेच इथं म्हणायचंय, अयम लोकः आणि अन्य लोकः म्हणे. आणि इथे परलोक म्हणजे काल्पनिक ब्रह्मलोक वगैरे असं काही नाहीये, तर पृथ्वीवरच्याच योग्यांची ब्रह्मज्ञानाची अवस्था. मग आता प्रयत्नशील कर्मयोगी, संयमी, चिंतनशील साधक, नामध्यान योगी साधक, यांना हे ज्ञानसुख इतक्या अनायासे मिळतं. ते इतरांना का प्राप्त होत नाही बरं? ते आता ज्ञानेश्वर महाराज पुढच्या 153व्या ओळीमध्ये सांगतात. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग यागू न करीतीची, जन्मले सांगते.
आपण मगाशी दासबोधातल्या ज्या ओव्या वाचल्या की नाही, की अयज्ञ काय काय करत नाही, त्याच अगदी शॉर्ट मध्ये त्यांनी इथं दिलंय की संयम पाळत नाही, कुठल्याही योगयाग करत नाही, म्हणजे कुठल्याही उपासना कर्म तो करत नाही. जन्मले सांगते म्हणजे जन्मल्यासारखं, म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलं असतं तर एवढं तरी कर बाबा, असं त्यांना म्हणायचं. नर हा शब्द जो वापरलेला आहे त्याची एका ठिकाणी अशी फोड वाचली मी, न म्हणजे नाही आणि र म्हणजे रमणारा. म्हणजे कशात संसार उपभोगात न रमणारा तो नर. आता हे जे अयज्ञ लोक आहेत ते माणसाच्या जन्माला तर आले, पण या अर्थाने ते नर नाहीत, कारण उपभोग आणि इतर मान्यता याच्यामध्येच ते गुंतून गेलेले आहेत, त्यामुळे ते ज्ञानाकडे वाटचाल करू शकत नाहीये. म्हणून त्याला म्हटलं येरा विरक्ती माळ न घालीची, कारण आत्मज्ञान होण्यासाठी आधी विवेक आणि वैराग्य हे आवश्यक आहे, आणि साधना केल्याशिवाय विवेक उत्पन्न होणार नाही. विवेक उत्पन्न झाल्याशिवाय पुढे विवेकात्म निर्माण होणारं वैराग्य जे चिरंतन असेल, टिकाऊ असेल, ते मिळणार नाही. त्यामुळे ती सगळी शिडी आहे, एका पाठोपाठ एक गोष्टी घडत असतात. आणि मग पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणतात 154व्या ह्याच्यात, जयाचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोठी पाही पंडू कुमरा. आता ऐहिक शब्द हा आपण खूप व्यवहारात वापरतो, म्हणजे इहलोक म्हणजे पृथ्वी तलावर, म्हणजे या जीवनामध्ये, असा त्याचा साधारणपणे सरळ सोट शब्दार्थ होतो. त्यामुळे या ओवीचा अर्थ पटकन काय लावला जातो, की ज्याची ऐहिक स्थिती चांगली नाही, ज्याला इहलोकीचं संसार सुख नीट मिळालेलं नाही, त्याच्या परलोकीच्या सुखाचं काय विचारावं, म्हणून प्रथम ऐहिक स्थिती व्यवस्थित करून घ्या. ऐहिक या शब्दाच्या पोटात सांसारिक आर्थिक स्थिती किंवा इतर आपले सगळे नातेसंबंध, त्याच्यातून मिळणारे उपभोग, मोठेपणा, हे सगळं काही लपलेलं आहे त्या ऐहिक याच्यामध्ये किंवा समाविष्ट आहे. आता हेच जर नाही, घरदार धड नाही म्हणून नातेवाईक कोणी विचारत नाही, तर परमेश्वर काय विचारणार? आधी काम करून ऐहिक उभारा, मग परमार्थ करता येईल नंतर. हे सगळं सामान्य संसारी पातळीवरचं बोलणं झालं. पण आपण जर बघितलं, या अर्थाने ऐहिक शब्दाचा जर विचार करायला लागला आणि संतांची काही उदाहरणं डोळ्यासमोर आणली, तर आपल्याला कळतं की एक संत एकनाथ महाराज जर बाजूला वगळले, तर बाकी सगळ्या संतांचं, म्हणजे कुठल्याही संतांची ऐहिक स्थिती या दृष्टीने चांगली नव्हतीच. आता ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतःच उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना भिक्षा मागून राहावं लागत होतं, म्हणजे आर्थिक स्थितीचा तर बोजवाराच होता. बरं, अप्रतिष्ठा तर इतकी कमालीची होती, संन्याशाची मुलं म्हणून त्यांना जे काही हिणवलं जात असे आणि जितका त्यांचा पदोपदी अवमान केला जात असे, तो आपल्याला माहिती आहे, त्यांचं चरित्र वाचले असल्यामुळे आपल्याला माहिती. चोखा महार, ते महार अत्यंत हीन कुलामध्ये जन्माला आलेले, अत्यंत म्हणजे गावकुसाच्या बाहेरच त्यांचं घर आणि महिला डोक्यावरून वाहून नेणं, असं मलिन काम त्यांना याच्यामध्ये, मंदिरामधून वगैरे प्रवेश नाही, अस्पृश्यता, कुठून काय इथे ऐहिक त्यांचं चांगलं होतं. त्यामुळे या अर्थाने हा शब्द वापरलेला असणं हे पुन्हा आपल्याला मनाला पटत नाही. मग ज्ञानदेवांनी म्हटलेलं जयाचं ऐहिक धड नाही, हे अयज्ञस्य न अयम लोकः अस्ति ह्याचं भाष्य आहे. त्याचा अर्थ असा घ्यायला पाहिजे की शरीर, मन आणि बुद्धी ही जी साधनं मनुष्य जन्माला आपल्याला आल्यानंतर दिलेली आहेत, ती साधनं योग्य प्रकारे वापरून कर्मयोगाद्वारा चित्तशुद्धी करून घेणं, ही ऐहिक तयारी ज्याची धड नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे ऐहिकचा. आणि तयांचे परत्र पुससी काही, हे पुढच्या कुतोन्य, मग साधना यज्ञ न करणाऱ्या या अयज्ञाला अन्य लोक कुठला, त्याचं भाष्य आहे. त्या पदांचा कसा अर्थ घ्यायचा, की यज्ञ म्हणजे साधना न करणाऱ्याला मनबुद्धीच्या आकलन क्षमतांच्या पलीकडे असलेलं परमतत्वाचं ज्ञान, जे योगानुभूतीतून येऊ शकतं, आणि त्याच्यातनं पुढे आलेली ब्रह्मज्ञान आणि मग त्यातून मिळालेली जीवनमुक्ती, हे परत्र प्राप्त होत नाही. त्यांची ऐहिक तयारी नाही, त्यांच्या या पुढच्या तयारीविषयी काही बोलण्यात अर्थच नाही. म्हणून असो हे गोठी पाही पंडू कुमरा. कर्मयोग नीट न आचरणाऱ्याच्या बाबतीत
आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाच्या गप्पा कशाला मारायच्या, त्याच्याविषयी न बोललेलंच बरं. हे नाही जमत तर ते कुठे जमणार आहे, असा अर्थ. आता शेवटचं कुरुसत्तम हे जे संबोधन इथे वापरलेलं आहे, कुरुसत्तमचा अर्थ कुरुकुळातील श्रेष्ठ पुरुष. इथे अर्जुनासाठी हे जे संबोधन वापरलंय की नाही, ते यज्ञाच्या म्हणजे साधना कर्माच्या विषयाला धरूनच आहे. कारण क्रू धातूपासून कुरु हा शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थ करणं. आणि कर्मावर तुझा अधिकार आहे हे मागेच सांगून झालंय. कर्मण्येवाधिकार असते, तो वापरून योग्य कर्मानी चित्त सत्व संपन्न करून ते ज्ञानासाठी योग्य करून घे. हे कुरुसत्तम याच्यातून ध्वन्यार्थ येतो, लपलेला अर्थ आहे, शब्दार्थ नाहीये. शब्दार्थ कुरुकुळातला श्रेष्ठ पुरुष असा आहे, पण ध्वन्यार्थ आहे की कर्म करणाऱ्यांमधला तू श्रेष्ठ हो. तू असं कर्म कर की त्याच्यामधून तू ज्ञानासाठी अधिकाधिक पात्र होशील. आणि पुढचा टप्पा सुद्धा तुझा परत्रापर्यंत पोहोचायचंय, फक्त इह इह थांबायचं नाहीये, इहलोकी थांबायचं नाहीये. तर इथे हा यज्ञ विषय या श्लोकामध्ये पूर्ण होतो आणि त्याचा थोडक्यात आढावा आणि कर्मपर स्वरूप आणि ज्ञानमय परिणाम हे आता पुढच्या श्लोकात सांगितलंय. त्यामुळे आता आपण पुढचा श्लोक वाचूया. असते श्लोक 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जाण जाणून सुटशील तू. हा श्लोक 32वा आणि पुढचा 33वा हे या अध्यायातला जो यज्ञ प्रकरण आता आपलं सुरू आहे त्याचा उपसंहार करणारे समाप्तीचे 2 श्लोक आहेत. या श्लोकामध्ये वेगवेगळ्या यज्ञांचा आढावा घेऊन असं सांगायचा प्रयत्न आहे की त्या सर्व यज्ञांमागची मूळ भूमिका एकच आहे आणि ती म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने केलेली साधना. आणि म्हणून ते सगळे यज्ञ हे कर्मातून साकारलेले आहेत. हेच त्यांच्या पाठीमागचं तत्व आहे आणि हे तत्व लक्षात घेऊन जे हे यज्ञ करतात, या यज्ञाचं अनुष्ठान करतात, ते मोक्षप्राप्तीचं ध्येय गाठण्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील किंवा होतात, असं आश्वासन भगवंत या श्लोकामध्ये देत आहे. तू होशील असं म्हटलंय, कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. पण अर्जुन हा सगळ्या साधकांचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व साधकांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे की यज्ञाचं मूळ तत्व, त्याच्या पाठीमागची भूमिका समजून घेऊन तुम्ही अनुष्ठान जर कराल तर नक्कीच मोक्षप्राप्तीचं उद्दिष्ट तुम्हाला गाठता येईल. आता इथे एवं बहुविधा यज्ञ, आपण आधी अन्वय बघितला नाही का. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणः मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं म्हणजे अशा प्रकारे, बहुविधा यज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ, ब्रह्मणः मुखे वितता ब्रह्माच्या मुखातून विस्तृतपणे सांगितले गेले आहेत. तान सर्वान कर्मजान विद्धी ते सर्व कर्मातूनच साकारणारे आहेत हे जाण. एवं ज्ञात्वा विमोक्षसे असं जाणून तू मुक्त होशील. तिथे एवं बहुविधा यज्ञ या शब्दांनी पूर्वी जे 12 यज्ञ सांगितले 24 ते 30 मध्ये, ते यज्ञ तर त्याच्यामध्ये गृहीत धरलेलेच आहेत, पण त्याबरोबर इतरही अनेक यज्ञांचा निर्देश कशात केलेला आहे, ब्रह्माच्या मुखात असं म्हटलंय. काय येते ब्रह्माचं मुख? वेद. ब्रह्माच्या म्हणजे वेद हे ब्रह्माचं किंवा सत्यतत्वाचं मुख अशी कल्पना इथे केलेली आहे. कारण सनातनी परंपरेप्रमाणे वेद हे सुद्धा ते शाश्वत तत्वापासूनच सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न झालेले आहेत. त्यांना त्या परमतत्वाचे निश्वसित असं पण म्हणतात. ते श्वासोच्छ्वासाबरोबर इतक्या सहजपणे ते परमतत्वापासून निर्माण झाले. तर इथे हे सांगायचंय त्यांना की वेदांमध्ये आतापर्यंत जे आपण काही 1-2 उल्लेख गीतेबद्दले आतापर्यंत 4थ्या अध्यायापर्यंतच पोहोचलोत आपण, पण 2ऱ्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात काही असे उल्लेख आहेत
जसं की यामी माम पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. म्हणजे कर्मकांडाखेरीज काही नाहीच असं म्हणणारे काही आणि ते वेदांच्या वाक्यावरून वाद घालणारे काही पंडित असतात वगैरे अशा रेफरन्सेस आपण आतापर्यंत वाचले. त्यामुळे असं समज व्हायची शक्यता आहे की वेदांमध्ये फक्त सकाम उपासना आणि अशीच कर्मकांड सांगितली की याच्यामधून ऐहिक कामनापूर्ती होती किंवा स्वर्गप्राप्ती होईल. तर असं समजू नये म्हणून इथे मुद्दाम विधान केलेलं आहे की ज्या वेदांमध्ये सकाम कर्मकांड पण सांगितलेली आहेत त्यांच्याच मध्ये परमात्म प्राप्तीसाठी साधनरूप होणारी इतर साधनं सुद्धा आहेत. तसं श्रवण, मनन, निधिध्यासन, प्राणायाम, समाधी ही सुद्धा इतर सुद्धा अनुष्ठानांचं वर्णन वेदांमध्ये आलेलं आहे. फक्त कुठे आहे तो भाग निराळा आहे. तो वेदांच्या शेवटी शेवटी असलेला भाग आहे. त्याला वेदांत म्हणतात. त्यालाच उपनिषद असंही म्हणतात की जो सगळा ज्ञानपर असा भाग आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या परमात्मा प्राप्तीसाठीच्या साधनांचा उल्लेख आहे. आत्मा वा अरे श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य अशी असा उपदेश त्याच वेदांमध्ये सांगितलेला आहे. किंवा तत्वमसी ते तूच आहेस, ते ब्रह्म म्हणजे तूच आहेस. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म असं जीव आणि ब्रह्म यांचं साक्षात ऐक्य सांगणारे ज्याला महावाक्य म्हणतात ती महावाक्य सुद्धा त्याच वेदांच्या उपनिषद नावाच्या भागामध्ये आहे. थोडक्यात सुखप्राप्तीच्या सकाम उपासनांपासून ते निष्काम उपासना आणि ज्ञानप्राप्ती असा खूप वाईड स्पॅन आहे वेदांचा. हे सगळं वेदांमध्ये समाविष्ट आहे आणि गीतेनं ह्याच्यातला फक्त निष्काम उपासना आणि ज्ञानप्राप्ती एवढाच भाग गीतेने स्वीकारलेला आहे आणि त्याचाच उपदेश गीता करते आणि कर्मकांडांचा निषेध करते. आता हे खरं की ज्ञानाप्रत नेणारे हे सगळे उपासना स्वरूप यज्ञ हे वेदमुखात आलेले आहेत, म्हणजे वेदांचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. पण हे एवढं ठासून सांगण्याचं कारण काय? त्याचे एक 2-3 कारण आहेत. त्यातलं अर्जुनाला सांगण्याचं एक महत्वाचं कारण आहे की अर्जुनाला अजून तो सगळा ज्ञानपर भागाची तेवढी ओळख नाही. पण त्या काळी यज्ञसंस्था खूप जोरात प्रचलित असल्यामुळे त्याला कर्मकांडाची त्याचा परिचय होता आणि त्याचा रेफरन्स घेऊन पहिल्या अध्यायात त्यांनी बरीच आर्ग्युमेंट्स केलेली आहेत श्रीकृष्णाशी की हे युद्ध कसं अहितकारक आहे, मग आमच्या सगळ्या पिढ्या नष्ट होतील, मग आमच्या पूर्वजांना हे कोण देणार, पिंडदान कोण करणार आणि तर्पण कोण करणार, लुप्त पिंडोदक क्रिया पिंडोदक क्रिया वगैरे असे जे काही कर्मकांडातल्या भागामध्ये ज्याचे संदर्भ सापडतात ते संदर्भ घेऊन कुलक्षय कसा होईल आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या पिंडोदक क्रिया थांबतील आणि मग धर्म बुडेल आणि मग आमच्या अनंत पिढ्यांना नरकात वास करावा लागेल असं अर्जुन पहिल्या अध्यायात म्हणतो. त्यामुळे त्याला हे मुद्दाम जाणवून द्यायचं की ज्या सकाम कर्मकांडाचा तू रेफरन्स घेतोयस ना, ज्या वेदांमध्येही सकाम कर्मकांड आहे त्याच वेदांचा संदर्भ घेऊन मी बोलतोय. त्याच्यामध्येच ही पण सगळ्या उपासना त्याच्यामध्येच सांगितलेल्या आहेत आणि मी माझ्या मनातलं काही सांगत नाहीये. प्रमाण आहेत, वेद प्रमाण आहेत असं सांगितल्यामुळे अर्जुन ते चटकन ऍक्सेप्ट करेल, खळखळ न करता. कारण आपण बघितलंय आतापर्यंत केवळ श्रीकृष्णाने सांगितलं आणि अर्जुनाने बरोबर असं का बरोबर असं नाही म्हटलेलं. तो सतर्क आहे, तो स्वतःच्या बुद्धीने विचार करतोय. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति असा सरळ सरळ संशय सुद्धा घेतलाय त्यांनी श्रीकृष्णावर की अरे तू म्हणतोयस की तू विवस्वानाला हा कर्मयोग सांगितलास, पण तू तर अलीकडचा आहे, तो कधीच झालेला आहे, मी कसा विश्वास ठेवू. इथपर्यंत तो बुद्धिवादी आहे. त्यामुळे त्याच्या बुद्धिवादी असणं हे लक्षात घेऊन त्यांनी ते चटकन मान्य करावं ह्याच्यासाठी सुद्धा हे विधान केलेलं आहे की अरे हे सगळं वेदांमध्येच सांगितलेलं आहे. दुसरं कारण म्हणजे हे फक्त अर्जुनासाठी झालं. आता दुसरं कारण असं आहे की या सगळ्या साधनांना यज्ञ यज्ञ असं म्हटल्यामुळे आणि ते वेदांमधूनच आलेले आहेत असं सतत सांगितलेलं असल्यामुळे यज्ञाभिमानी जे कर्मकांडी लोक आहेत ते ह्या कशालाही विरोध करायला सरसावणार नाही. त्यांना विरोध करण्याचं काही कारणच पुरणार नाही. कारण त्या काळात आणि नंतरही बऱ्याच काळ म्हणजे गीतेचा काळ आणि त्याच्या पुढचेही अनेक वर्ष युग म्हणजे रादर
की याज्ञिक कर्मकांड हाच धर्म आणि तेच उपासनेचं स्वरूप असं समजलं जात असे. आणि ते कशासाठी करायचं, तर स्वर्गप्राप्ती किंवा काय आपली काही कामनापूर्ती, की जी या लोकांमध्ये आपल्याला या जन्मात काही गोष्टी हव्या असतील तर. त्याच्यामध्ये ईश्वर प्राप्ती हा उद्देश कधीच लयाला गेलेला होता. आणि श्रीकृष्णाला नेमकं धर्म संस्थापना म्हणजे हेच करायचं होतं. धर्माला जो चुकीचा अर्थ प्राप्त झाला होता आणि योग्य त्याचा खरा अर्थ जो गळून पडला होता, तो पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आणायचा होता. काय तो, की ईश्वर प्राप्तीला सुयोग्य जीवन आणि उपासना हे धर्माचं खरं स्वरूप आहे. आणि ते स्पष्टपणे लोकांच्या डोळ्यासमोर आणणं ही भगवान श्रीकृष्णांची धर्मसंस्थापना किंवा त्यांचं अवतार कार्य, या 4थ्या अध्यायात अवतार कार्य सांगितलेलं आहे भगवंतांनी. आणि हे महत्वाचं कार्य करत असताना वरवरच्या गोष्टीवरून जर विरोध होत राहिला आणि वादवादंग जर माजत राहिले, तर मुख्य उद्देश बाजूलाच पडेल ना. श्रीकृष्णाचा फोकस कधीही हललेला नाही. त्याची कृती काही असू दे, तो बोलला काही असू दे, त्या सगळ्याची भूमिका त्याच्या स्पष्ट आहे, की जो खरा धर्म आहे मानवाच्या हिताचा, त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते, जेव्हा जसं करावं लागेल तसं, जे बोलावं लागेल ते तो बोललेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर म्हणून त्यांनी प्रचलित जे काही होतं यज्ञकांड त्याच्यातलेच प्रचलित शब्द वापरून ती संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला, की यज्ञाभिमानी लोक हे थोडेसे वृथाभिमानीच असतात. म्हणजे फक्त कर्मकांडामध्ये गुंतलेले. ते कुठे बघायला जाणार, त्यांना फक्त कळलं का वेदांगण आहे, काही काही यज्ञ आहेत आणि त्याच्यामध्ये हवन क्रिया वगैरे, ते कुठे बघायला जाणार आहेत, काय कसलं हवन, काय कशात करताय. पुरेसा आहे त्यांना वरचा हा ढाचा जो आहे, वरवरची फ्रेमवर्क दिलेलं आहे, त्याच्या तपशिलात जाण्याचे कष्ट त्यांनी घेतले असते असंही नाही. पण सगळ्या समाजाला घेऊन श्रीकृष्णाला त्याला त्या वाटेकडे जायचं होतं. आणि त्याच्याबरोबर जायचं असेल तर समाजाला जी भाषा ओळखीची आहे तीच भाषा वापरली पाहिजे. तरच समाज आपल्या हातात हात देईल आणि आपल्या बरोबर चालेल. आणि एकदा का त्याचा हात आपल्या हातात आला की मग आपण हळूच त्याला योग्य दिशेने वळवू. तेच काम समाज धोरणाचं आहे किंवा समाजाचा जो नेता आहे त्यांनी त्यांना चुचकारून आधी गोड बोलून त्याचा हात हातात घ्यायचा, त्यांची मनं वळवायची आणि मग त्यांची मनं योग्य दिशेलाही वळवायची. आणि हेच श्रीकृष्णांनी केलेलं आहे संपूर्ण गीता सांगून, आणि त्याच्या आधी महाभारतभर तेच केलेलं आहे. पण आता काही लोक म्हणतील की म्हणजे श्रीकृष्ण जरा त्या काळच्या कर्मकांडी पुरोहितांना घाबरून वागत होतात की काय. ते घाबरणं नाहीये, ते चातुर्य आहे. घाबरणं आणि चातुर्य याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि दुसरं म्हणजे श्रीकृष्ण हा पण थोर विचारवंत होता. त्याला हे कळलं नसेल का की वैचारिक एक बदल घडवून आणायचा आहे समाजामध्ये, तर तो बळाने किंवा कायदा करून होईल का, होणार नाही. तर वैचारिक बदल हे बौद्धिक पातळीवरून जेव्हा आवाहन केलं जातं आणि तर्कशुद्ध पद्धतीने जेव्हा गळी उतरवलं जातं, तेव्हाच तो वैचारिक बदल होऊ शकतो. तो सुद्धा अत्यंत सावकाशच होतो, पण निदान शक्यता तरी निर्माण होतात. नुसताच कायद्याचा बडगा तुम्ही उगारलात तर काही काळापुरतच होईल आणि मग परत हरदासाची कथा मूळ पदावर असंच होणार. तर हेही त्याला कळतं कुठे बळाचा वापर करायचा आणि कुठे बुद्धिचातुर्याचा, बुद्धिबळाचा वापर करायचा. आणि श्रीकृष्ण नेहमी बुद्धीच्या बळाचा वापर करण्यामध्ये जास्त त्याची काय म्हणू त्याला खासियत आहे. त्याच्या सगळ्या चरित्रातला तो खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तर इथे आपण हे पूर्ण केलंय. एवं बहुविधा हा यज्ञाः वितताः ब्रह्मणो मुखे, की हे ब्रह्माच्या ह्याच्यामध्ये विशेष सांगितलेलं आहे. असं ब्रह्मामध्ये वेदांच्या मध्ये ह्या सर्व साधनांचा उल्लेख केलेला आहे. हे सांगण्याची कारण आपण आता बघू. आता पुढे आहे कर्मजान विद्धितान सर्वान. हे सर्व यज्ञ हे कर्मातूनच साकारलेले आहेत, हे तू जाण. कर्म म्हणजे शरीराने केलेल्या क्रिया किंवा वाडीने जे कथन केलं जातं ते, आणि मनाने ज्याच्यासाठी संकल्प केला जातो ते, असं तिन्ही मिळून ते कर्म होतं. आणि आपण जर नीट विचार केला तर आता आपण साधनांच्या विषयी बोलतोय. तर कोणतीही साधना ही कर्माशिवाय होऊ शकत नाही. कारण ज्ञानप्राप्ती हा त्या साधनेचा जरी उद्देश असला तरी ते ज्ञान धारण ज्या अंतःकरणात व्हायचंय ते अंतःकरण आधी शुद्ध व्हायला पाहिजे. सर्व विकारांचा मळ त्याच्यातून निघून गेला पाहिजे आणि सत्वाचं तिथे प्राबल्य असायला पाहिजे, तरच ते ज्ञान धारण करू शकेल.
त्यामुळे अगदी साधं देवाला फूल वाहून डोळे मिटून देवाला नमस्कार करून प्रार्थना करायची, ही एक छोटीशी कृती आपण बघितली. तरीही ती कृती करण्यापूर्वी आणि कृती करण्यानंतर आपल्या अंतःकरणाच्या स्थितीमध्ये बदल झालेला आपल्या लक्षात येतो. म्हणजे सर्व साधनांमध्ये ज्या काही छोट्या काही मध्यम काही मोठ्या, ह्या ज्या काही कृती आहेत, त्या कृतींचा उद्देश काय आहे, तर ईश्वर प्राप्तीसाठी आपण हे करतो आहोत, हे पुन्हा 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 फोरफ्रंट वरती ठेवत राहणं, ते अधोरेखित करत राहणं, ते साधकाच्या चित्तावर ठसवत राहणं. आता आपण उपास करतो म्हणजे काय करतो, जिभेवर संयम ठेवतो. पण ते उपास आपण कुठल्या तरी देवासाठी करतो, सोमवारी शंकरासाठी किंवा आणखीन काय अंगारकी चतुर्थी किंवा चतुर्थ्या आपण गणपतीसाठी. तर हा जो आज मी संयम पाळतो आहे, तो मी त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी करतोय, अशी एक भावना त्याच्यात जोडली की मग ते करताना आपल्याला सोपं जातं. तो संयम ठेवणं हे तेवढं कष्टप्रद राहत नाही. त्यामुळे मनाची सात्विकता वाढवणं हे केवळ विचाराने होऊ शकत नाही, त्याला कृतीची जोड ही असायलाच लागते. म्हणून ते सारखं सांगतात की कर्मजान विद्धी तान सर्वान. आता अलीकडच्या आपल्या यांत्रिक युगात सगळीकडे ऑटोमेशन सुरू झाले, तर बरोबर 7 वाजता देवासमोरची इलेक्ट्रिक समय आपोआप ऑन होईल, असं करता येऊ शकतं का? येऊ शकतं, ते होईलही. पण आपण तिथे 7 वाजता हजर आहोत, हातपाय धुवून आपण त्याच्यात तेलवात करून तिथे बसलोय, तर तिथे त्याच्यामध्ये आपलं चित्त, आपलं काहीतरी परमेश्वराशी कनेक्शन फॉर्म होणं, त्याचा आपल्या मनावर परिणाम होणं, आपल्या मनातला सत्वगुण वाढवण्यासाठी तो कारणीभूत होणं, हे काहीच होणार नाही ना ऑटोमेशन केलेल्या इलेक्ट्रिक सवयीनी. त्यामुळे सगळ्या साधनांमागे सध्या माझा मुलगा फार ऑटोमेशन करतोय, त्यामुळे मला हे लक्षात आलं. आणि मी त्याला म्हणलंय की अरे, आपण घराबाहेर गेलो की मेन डोअरवरचा एक दिवा, आतली एक हे, असं 2-3 ठिकाणचे आहेत. म्हटलं देवघरातला पण एक दिवा ऑन करून घ्यायला पाहिजे होता, की आपण ना तर रात्री 9 वगैरे वाजता आलं तोपर्यंत देवघर अंधारात. ते करायला हवंच आहे, पण ते केलं म्हणून सवय लावायची ह्याला फाटा देण्यात अर्थ नाही, ती लावायचीच. सवय लावायची, निरांजन लावायचं, ते त्यावेळेला करणं, त्याची गरज संपत नाही. तो भले ऑन होऊ दे, तुम्ही नसाल घरात तेव्हाची सोय म्हणून ठीक आहे. तर सगळ्या साधनांच्या मागे स्वतःहून केलेली आणि आपलेपणाने, म्हणजे आपल्याला जिव्हाळा आहे, त्यात मन आहे त्याच्यामध्ये, अशी स्वीकारलेली कृती असणं हे आवश्यक आहे, तरच त्याचा यज्ञ होतो. कारण आपल्यासारखं यज्ञाची पालुपद येऊन थांबलं पाहिजे, कारण आपल्याला यज्ञ भूमिकेतून सगळं बोलायचं. आता इथे आपण 3ऱ्या अध्यायाचा परत एकदा रेफरन्स घेणार. 3ऱ्या अध्यायात जेव्हा यज्ञचक्र नावाचा एक विषय आपण बघितला होता, त्याच्यामध्ये कशातून काय उद्भवतं, कशातून काय उद्भवतं, अन्नात भवंती भूतानी पासून सुरुवात झालं होतं. आपण बाकी सगळ्या यज्ञचक्रात नको पडायला. यज्ञ कर्म समुद्भव आणि कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, एवढे 2च तुकडे आपल्या या विषयाशी आता सुसंगत आहे, की यज्ञ हा कर्मातून निर्माण होतो आणि कर्म हे वेदशास्त्रातून निर्माण होतं. त्याही ठिकाणी ब्रह्म म्हणजे वेदशास्त्र, शब्द ब्रह्म असा आपण तिथे अर्थ त्याचाही तिथे तोच लावला होता. तर यज्ञ कर्मातून निर्माण होतो हे विधान सुद्धा मुद्दाम करण्याचं कारण आहे, की सगळ्या साधनरूप यज्ञांमधून माणूस क्रमाक्रमाने ज्ञानयज्ञाच्या टप्प्यात येतो आणि मग तो ज्ञानस्थिती प्राप्त करून घेऊ शकतो, हे तर एक त्यांना सांगायचं आहेच. पण ही गोष्ट ग्रॅज्युअल आहे आणि कर्म टाळून चालणार नाहीये हे सांगायचंय. आता इथे अर्जुनाच्या बाबतीत त्याचं प्राप्त कर्तव्य कर्म काय आहे, युद्ध. पण ते प्राप्त युद्ध कर्तव्य सोडून देऊन तो ज्ञानप्राप्तीची मागणी करतोय. 3ऱ्या अध्यायात सुरुवातीलाच तो म्हणला होता, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तू तर इकडे कर्मापेक्षा ज्ञानाची भलावण करतोयस, मग मला या घोर कर्मामध्ये कशाला जोडतोयस. म्हणजे त्याला ते युद्ध टाळायचंय आणि ज्ञानप्राप्ती करून घ्यायची. तर त्या अर्जुनालाही सांगायचंय. आणि त्याचबरोबर असे काही उतावीळ साधक असतात की सगळी उपासना कर्म टाकून नाही, पण एकदम ज्ञानाच्याच प्रांतात शिरू पाहतात तर ते तसं होणार नाहीये. म्हणजे 8 पोळ्या खाल्ल्यानंतर भूक भागणार आहे, तर मी 8वीच पोळी एकदम खातो असं जर तुम्ही म्हणाल, तर ते जितकं खुळ्यासारखं आहे, इतकंच हे खुळ्यासारखं आहे, की हे सगळे प्रयत्न हे कर्मजन्यच आहेत. त्यामुळे कर्मयोग आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेले जीवनात
ओघाने प्राप्त झालेली जी काही आपली सगळी कर्तव्य कर्म आहेत, विहित कर्म ज्याला आपण म्हणतो ती, आणि ईश्वर प्राप्तीसाठी करायची सगळी उपासना कर्म, सगळी किंवा आपल्याला जी भावतायत, आपल्या बुद्धीला, आपल्या स्वभावाला जी भावतायत ती उपासना कर्म, ते टाकून एकदम काही ज्ञानाच्या प्रांतात शिरता येणार नाही, हे पण सांगायचंय. आणि म्हणून सांगितलंय कर्मजान विद्धितान सर्वा. आणि आता शेवटचं, एवम ज्ञात्वा विमोक्षसे, हे जाणून तू चांगल्या प्रकारे मुक्त होशील. एक मिनिट, आधी चिन्मयानंदांनी पण एक सांगितलंय, ते मी विसरले सांगायला. कर्मजान विद्धितान सर्वांना असं भगवंत का म्हणतात याची अजून थोडीशी वेगळी अशी 2 कारणं त्यांनी सांगितलीत, की एक आपण जे आता शेवटी बोललो त्याच्याशी सुसंगत आहे, की मार्ग खूप सांगितलेत, पण त्यातला कुठला तुम्हाला हवाय तो तुम्ही निवडा, त्याचा विचार करा आणि तो स्वीकारा आणि सुरू करा. विचार करत बसू नका, हे का ते का ते. एकदा विचार करायला थोडासा वेळ घेतल्यानंतर कुठला तरी त्यातला जो तुम्हाला सुटेबल वाटतोय तो मार्ग स्वीकारून तुम्ही तुमची स्वतःची आत्मिक उन्नती करून घ्या. त्या कर्मानी, त्या कर्माचा योग्य मार्ग स्वीकारून त्याच्यावरून चालल्याशिवाय काही होणार नाही. हे एक, जे आपण थोडंफार प्रमाणात आता बोललो होतो. आणि दुसरं ते सांगतात की एक गोष्टीचं ते स्मरण करून देत आहेत भगवंत, की ही सगळी मार्ग हे केवळ साधनं आहेत, त्यांना साध्य समजण्याची चूक करू नका. जन्मभर त्याच्यातच बसायचं नाहीये. ते साधन आहे ते कधीतरी सुटलं पाहिजे. त्या साधनांनी ते साध्य आपल्याला मिळवायचंय तिकडे आपण जातोय का नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे. त्यामुळे हे विविध यज्ञ म्हणजेच आपलं अंतिम ध्येय आहे. मी प्राणायाम करतो, मी प्राणायामच करत बसलो, प्राणायाम कशासाठी करायचा आहे हे नाहीये विसरायचं. असं त्याच एक आठवण त्यांनी कर्मजान विद्धितान सर्वांनी, हे शेवटी एका थोडी त्याची पातळी खाली आहे ज्ञानाच्या, आणि ती कधीतरी ते साधन सोडून तुम्हाला पुढे जायचंय, हे एक भान आणून देणं, हे पण त्या यांनी होतंय. मला वाटतं आपण एवम ज्ञात्वा विमोक्षसे पुढच्या ह्याच्यात बोलू, कारण आपली ज्ञानेश्वरी तशी राहणारच आहे. उगाचच घाई करण्यापेक्षा इथे थांबूयात आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.